नमस्कार मंडळी, मी सोनाली किचन कट्टा रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। मेथीच्या सीझनमध्ये खूप प्रमाणात मेथी उपलब्ध असते, तर आत्ता तरी स्वस्त आहे आणि मेथी म्हटलं की मुलं नाक तोंड मोडतात। तर अशा पद्धतीने आज आपण वेगळ्या पद्धतीने चटपटीत असे मेथीचे थालीपीठ बनवणार आहोत। मुलं सुद्धा आवडीने मागून खातील एवढे छान आपले हे थालीपीठ तयार होतात। तर एकदम फ्रेश अशी मेथी घेतलेली आहे आणि एकदम अशी बारीक कापून घ्यायची। तर अशा पद्धतीने एकदम बारीक कापून घेतलेला आहे। जर तुम्हाला कुठल्याही क्षणी व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा। अशा पद्धतीने मी 2 वाटी हे मेथी बारीक कट करून घेतलेला आहे। त्यामध्ये मी धन्याची पावडर टाकलेली आहे आणि थोडीशी अर्धी किंवा एक छोटासा चमचा मी हळद टाकलेला आहे आणि जिऱ्याची पावडर एकदम चटपटीत फ्लेवर देणार आहोत, त्यासाठी मुलं सुद्धा आवडीने खातील आणि अर्धा चमचा जिरे टाकलेला आहे। तर खास असा मसाला टाकायचा, त्यामुळे चटपटीत या थालीपीठला फ्लेवर येतो। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघा तो कोणता मसाला आहे। तर इथे मी अर्धा चमचा चवीपुरतं मीठ टाकून घेतलेला आहे आणि शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे। 2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकायचं, ओबड-दोबड कुटलेलं, त्यामुळे टेस्ट अप्रतिम लागते। मुलांना कळणारच नाही की हे मेथीपासून बनवलेलं आहे थालीपीठ। तर इथं चवीपुरतं किंवा तिखटनुसार तुम्ही अर्धा चमचा इथं लाल तिखट टाकलेला आहे आणि अर्धी वाटी इथं फ्रेश दही घेतलेला आहे, त्यामुळे खायला पण वेगळी टेस्ट लागते। तुम्ही ह्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा। आणि अर्धा लिंबू घेतलेला आहे, त्यामुळे चटपटीत सगळे फ्लेवर येतील आणि मेथी अजिबात कडू लागणार नाही आणि मुलांना सुद्धा आवडणारी ही रेसिपी आहे। तर बघा दही टाकून घेतलेला आहे आणि ह्यामध्ये मी हरभऱ्याचं पीठ टाकलेलं आहे, बेसन किंवा हरभऱ्याचं पीठ, त्यामुळे छान असं कुरकुरीतपणा येईल आणि रंग सुद्धा अप्रतिम येईल। तर इथं मी 4 चमचे हरभऱ्याचं पीठ टाकलेलं आहे, पोह्याचा जो चमचा असतो त्या चमच्याने, आणि अर्धी वाटी इथं गव्हाचं पीठ टाकायचं आहे। तर गव्हाचं पीठ थोडंसं कमी टाकायचं आहे, जास्त जर तुम्ही गव्हाचं पीठ ह्यामध्ये टाकलं तर मेथी कमी आणि पीठ जास्त असं होते। तर इथं मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि हा खास सिक्रेट मसाला हा आहे की चाट मसाला जर तुम्ही ह्यामध्ये टाकला तर अगदी चटपटीत फ्लेवर येतो आणि खायला अप्रतिम अशी ही रेसिपी लागते, किंवा हे धपाटे थालीपीठ तुम्ही काही म्हणू शकता। तर ह्यात ज्या दह्यामध्ये किंवा जे आपण लिंबाचा रस टाकलेला आहे त्यामध्ये अगदी 2 मिनिटं आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं ह्यामध्ये पाणी टाकायचं आहे। तर मेथीच्या भाजीला लगेच पाणी सुटतो मीठ टाकल्यामुळे, थोडंसं कमी पाणी टाकून हे घट्टसर मळून घ्यायचं आहे। तर मी अगदी 3-4 चमचे ह्यामध्ये पाणी टाकलेलं आहे। तुम्हाला जेवढं आवश्यकता वाटेल किंवा तुम्ही जेवढे मेथीचे हे पराठे बनवता त्यानुसार थोडं पाणी टाकून बघा घट्टसर असा हा गोळा मी बनवून घेतलेला आहे। तर थोडंसं तेलाचा हात लावून आता आपण मेथीचे थालीपीठ बनवणार आहोत। त्यासाठी एखादी दस्ती ओली करून घ्यायची, त्यावर थालीपीठ अशा पद्धतीनं थापून घ्यायचं, तेलाचा थोडासा हात घ्यायचं आणि अशा पद्धतीनं पसरून घ्यायचं। थालीपीठ थोडेसे असे जाडच ठेवायचं, जास्त जर बारीक ठेवला तर ते खाताना मजा येणार नाही। तर बघा अशा पद्धतीनं मी सगळ्या साईडनं गोल आकार देऊन घेण्याचा प्रयत्न करते आणि थापून घ्यायचा आहे, तेलाचा हात घ्यायचा आणि थापून घ्यायचं। तर अशा पद्धतीनं गोल आकार देऊन मध्ये अशा पद्धतीनं होल मारायचे, जेणेकरून सगळीकडून छान भाजलं जाईल आणि तेल टाकल्यावर कुरकुरीत आपले हे थालीपीठ तयार होतात। तर बघा अशा पद्धतीनं वर करून लगेच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। तुम्ही चपातीचा सुद्धा तवा घेऊ शकता, तर मी इथं डोशाचा तवा घेतलेला आहे, त्यामुळे छान कुरकुरीत आपले हे थालीपीठ तयार होईल। तर अशा पद्धतीनं उलटं करायचं आणि लगेच कापड काढून घ्यायचा। तर बघा थोडंसं वरतून तेल सोडायचं, जेणेकरून छान कुरकुरीत कलर येतो। बघा
एक बाजू अशा पद्धतीनं किती मस्त गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे। दोन्ही बाजून छान थोडंसं तेल किंवा तूप, तुम्ही बटरसुद्धा टाकू शकता, तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेलाचा तुपाचा कशाचाही वापर करून अशा पद्धतीनं पौष्टिक मेथीचे थालीपीठ बनवू शकता। मुलांच्या नाश्त्यासाठी, डब्यासाठी किंवा तुम्ही प्रवासात सुद्धा घेऊन जाण्यासाठी अशा पद्धतीचे मेथीचे थालीपीठ बनवून जर घेऊन गेलात, अगदी आरामात 4 दिवस टिकतात आणि छान मऊ लुसलुशीत राहतात। तर अशाच पद्धतीनं संपूर्ण मी थालीपीठ बनवून घेते। तुम्ही हे लोणच्यासोबत किंवा दह्यासोबत सुद्धा खाऊ शकता। असेच खाल्ले तरीही सुद्धा इतके अप्रतिम टेस्ट लागते। तुम्ही एकदा नक्की हे सगळे मसाले आणि जे मी बनवलेलं आहे त्या पद्धतीनं जर बनवलात तर तुमचेही मेथीचे थालीपीठ अगदी मुलंसुद्धा आवडीने खातील, मुलांना कळणार सुद्धा नाही यामध्ये आपण मेथी टाकलेली आहे। तर अशी ही झटपट पौष्टिक रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा। माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर साईडला दिलेल्या घंटीवर प्रेस करा, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील। आता उन्हाळा सुरू झालेला आहे, उन्हाळ्याचे वाळवणाचे व्हिडिओ मी शेअर केलेले आहेत, ते पण तुम्ही नक्की जाऊन बघा आणि अशी पौष्टिक रेसिपी माझ्या पद्धतीनं बनवून बघा, कशी झाले कमेंट्स करून सांगा। माझ्या चॅनलशी कनेक्ट राहा। माझे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा नवीन चॅनल असल्यामुळे तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे, त्यामुळे तुम्ही एक लाईक, एक सबस्क्राईब करा। चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।